मित्रांनो, तर आज मी बारामतीला आलो होतो. तर बारामतीला आल्यानंतर मला नाही वे बारामती एअरपोर्ट दिसलं. मग जिथं अजितदादांच्या विमान अपघात झाला होता ते ठिकाण पाहण्यासाठी मी आलो मित्रांनो. तर एकदम भीषण असा अपघात झाला होता. तुम्ही पाहू शकता ह्याच ठिकाणी नाही वे विमान हे झालं होतं, क्रॅश झालं होतं. तर तिकडचं सगळं जळलेलं आहे आणि सगळे कॅमेरे नाही वे हे दिसते का तुम्हाला, इतकी मोठी भिंत त्याच्या पलीकडच्या साईडला इथं इतका मोठा ब्लास्ट दिसत होता. आणि इकडं पाहू शकता ही तार आहे ना, हे तार संपूर्ण जळाली आहे. इथं मोसंबीची बाग होती, तर मोसंबीच्या बागेमधील पण काही झाडं नाही वे करपलेली, असे इतका डेंजर इथं ब्लास्ट झाला होता. आणि अजून पण खूप लोक इथं पाहायला येतात की बाबा दादांचा अपघात कसा झाला, काय झाला. आणि आता पाहू शकता इथं बारामती एअरपोर्टवर एक विमान आलेलं आहे. तर आता त्याची लँडिंग कशी होती तुम्हाला दाखवतो. आता मोबाईलमध्ये मी ही काढेल. तर हे बघा विमान आलं आता, आणि विमान इथं उतरलं नाही, विमान पुढच्या ह्याला उतरायला गेलं. पण तो जो पायलट होता अजितदादांचा, तो त्याचा काय आग्रह होता ह्या इथं उतरायचा, ह्या टेबल टॉपवर, काय माहीत नाही आहे. त्याच्यामुळंच हा अपघात झाला असं मला वाटतंय. बाकी एकदम हे जिथं विमान पडलं होतं तिथली झाडं वगैरे सगळी जळून गेली. मला तर विशेष एवढं वाटलं की भाऊ हे इतकं 50 फूट उंच जमिनीपासून वरती प्लॅटफॉर्म आहे आणि इथं ब्लास्ट झाला. आणि त्याच्या ब्लास्ट इतका उंच गेला होता की तिकडं पलीकडच्या साईडला कॅमेरे आहेत, त्याच्यात पण ते कॅप्चर झालं. अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर अतिशय दुर्दैवी घटना झाली आमच्या बारामतीकरांना. तर खूप अजून पण त्यांच्या मनातनं दादा जात नाही इथं असं. तर त्यामुळंच इतकी लोक इथं दादांचा शेवट कसा झाला हे पाहण्यासाठी येतात.